वांग्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, परंतु आज आपण भरली वांगी बनवतोय आणि त्यासाठीचा मसाला बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही चमचमीत चवीची आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मसाला बनवून आज आपण बनवतोय। भरली वांगी करायची म्हटलं की मसाला चवीचा बनवण्यासाठी एक ट्रिक वापरते आणि माझ्या पद्धतीने मसाला बनवून ही वांगी बनवा, नेहमी याच पद्धतीने बनवणार अशी मला खात्री आहे। बघा, चमचमीत चवीचा हा मसाला। तो बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतले बघूया। म्हणजे खोबरं, लसूण घेतलेलं आहे, तीळ घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण तव्यामध्ये हे तीळ भाजून घ्यायचे। 2 मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत। 2 चमचे जिरे घालते। तीळ छान असे तडतडले की यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि हे भाजलेले शेंगदाणे आहेत, त्यामुळे नंतर घातलेले आहेत। शेंगदाणे कच्चे असतील तर सुरुवातीला भाजून घ्या। वाटण जे करणार आहे सर्व एकत्रित छान असं वाटण करून घेणार आहे आणि हे सुक्या खोबऱ्याचे काप नंतर थोडेसे खरपूस होईपर्यंत भाजून घेते। खोबऱ्याचे काप भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घेते। मैत्रिणींनो, इथं सुक्या खोबऱ्याचे काप घेते, तुम्ही जे ओलं खोबरं आहे ते घेतलं तरी चालेल। थोडीशी कोथिंबीर, लसूण, अर्धा इंच आल्याचे काप घालायचे आणि याचं सगळ्याचं वाटण करून घ्यायचं। कोरड्या मसाल्यासाठी जे लागणार आहे ते जिन्नस घेतले। लसूण इथे घेतलेला आहे बघा, भरपूर असं लसूण घेतलं आहे। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत। यामध्ये कोथिंबीर घालायची, थोडं आलं घालायचं आणि याचं वाटण करून घ्यायचं। आता हिरवी मिरची वापरली तरी चालेल, इथे मी लाल तिखट वापरणार आहे आणि लाल तिखट म्हणजेच ही चटणी, सांगली कोल्हापूरकरांची ही चटणी। हा मसाला बनवत असताना संपूर्ण खडे मसाले वापरले जातात। कांदा लसूण यामध्ये घातलेला असतो, त्यामुळे याची चव खमंग आहे। जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर मला कमेंट नक्की करा। चवीनुसार मीठ घातलं, थोडंसं घाई गडबडीत जास्त पडलं म्हणून मी साईडला काढलेलं आहे आणि पाणी न घालताना याचं वाटण करून घ्यायचं। बघा, तुम्हाला गरज वाटत असेल तर 2 चमचे यामध्ये तेल घातलं तरी चालेल, परंतु लसूण घातल्यामुळे मसाला छान असा ओलसर होतो, त्यामुळे वरून त्यामध्ये तेल घातलेलं नाही। वाटण करून घेत असताना जाडसरच वाटून घ्यायचं बघा। आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते। जास्त तेलकटपणा नको होता, म्हणजे भाज्या बनवत असताना तेल थोडंसं कमी वापरते म्हणून इथे तेल घातलं नाही। 1-2 चमचे यामध्ये तेल जरी ॲड केलं ना तरी चालेल, परंतु मी नाही घातलेलं आणि लसणामुळे छान असं ओलसर झालेली आहे आणि हाच मसाला ना या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। बघा, पाणी घातलं तर काय होतं, मसाला वांग्यातून बाहेर पडतो, त्यामुळे हा मसाला सुटू नये म्हणून अशा पद्धतीनेच मी नेहमी मसाला बनवते। मसाला तयार आहे आणि आता इथे वांगी जी आहेत ना ती कट करून घेते। स्वच्छ धुवून घेतलेली वांगी आहेत। थोडंसं देठं त्याची काढून घेते आणि वांग्याचे 4 काप करायचे अशा पद्धतीने। बघा, कारण मध्यभागी एखादी कीड वगैरे असते, अशा पद्धतीने बघा त्याचे भाग करून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला नंतर मसाला भरायचा आहे। वांगी काळी पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये टाकलेले आहेत बघा। आणि ही गावरान ना देशी वांगी आहेत बघा। ही वांगी चवीला छान लागतात। आता आमच्याकडे ही भेटत नाहीत, मला गावाकडून ही वांगी आलेली, चला म्हटलं आता भरपूर पाठवले तर त्याची भरलेली वांगी करावी। थोडा करून यामध्ये मसाला भरून घेते आणि नंतर आपल्याला याची फोडणी करून घ्यायची बघा। असा मसाला भरून घेतला ना की तो सुटतही नाही आणि वांग्यामध्ये भरलेला मसाला व्यवस्थित बसतो आणि छान अशी चवीला अशा पद्धतीने जर बनवला ना मसाला, वांगी छान चवीला लागतात बघा। मसाला भरून घेते। मिश्रण जर तुम्हाला कोरडं वाटलं तर त्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करायचं आणि नंतर वांग्यामध्ये मसाला भरायचा। लसूण भरपूर वापरल्यामुळे छान ओलसर असं झालेलं आहे मिश्रण, त्यामुळे वरून तेल घालायची गरज नाही वाटली। अशा पद्धतीने सर्व वांग्यात ना मसाला भरून घेतला। आता आपल्याला फोडणी करायची। कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं,
तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आणि थोडासा कढीपत्ता फोडणीमध्ये घालायचा. आज काही नव्हताच कढीपत्ता त्यामुळे घातला नाही. आणि शिल्लक राहिलेला जो मसाला आहे म्हणजे वांग्यामध्ये भरून तोच इथे तेलामध्ये परतून घेते. वरून चटणी वगैरे घालायची गरज नाही, कारण चटणी मीठ मी अगोदरच घातलेलं. खमंग चवीसाठी थोडासा कढीपत्ता आणि नंतर हा मसाला वापरायचा. मसाला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचा आणि नंतर ही भरलेली वांगी जी आहेत बघा ती या तेलामध्ये परतून घ्यायची. या मसाल्यात ना परतून घ्यायची थोड्या वेळासाठी आणि थोडंच पाणी घालायचं, अर्धा ग्लास पाणी. आणि जास्त पाणी नाही घालायचं. तुम्हाला जर थोडंसं रस्सा बनवायचा असेल तर जास्त पाणी वापरलं तरी चालेल, परंतु आपल्याला भरलेली सुकी वांगी बनवायची तर पाणी जास्त वापरायचं नाही. अर्धा ग्लास पाणी त्यामध्ये घालायचं आणि लो फ्लेमवरती छान अशी वांगी शिजू द्यायची. आता कढई माझी छोटी पडत होती आणि वांगी जास्त होती. झाकण ठेवून छान अशी वाफ द्यायची आणि पाणी बघा थोडंसंच वापरायचं आहे पाणी, ते जास्त नाही घालायचं. किंवा तुम्ही मोदक पात्राची जी चाळण आहे त्यावरती वाफेवरतीही शिजवून घेऊ शकता. कुकरमध्ये शिजवायचे म्हटलं तर थोडंसंच पाणी घालायचं, म्हणजे 1 कप पाणी घालायचं आणि कुकरमध्ये पण एका शिट्टीत कुकरच्या छान अशी शिजतात. परंतु थोडीशी चव बदलते म्हणून मी ना इथे कढईत शिजवून घेणार आहे. झाकण ठेवून वाफ दिली, अलटीपलटी करत अधूनमधून बघितलं, कारण पाणी जर कमी असेल तर किंचितसं त्यामध्ये पाणी ॲड करू शकतो. म्हणून पाणी होतं त्यामुळे मी थोडीशी त्याची बाजू पलटून घेऊन छान अशी ही पुन्हा शिजण्यासाठी ठेवलेली आहेत. वांगी पटकन शिजतात, अगदी 3 ते 4 मिनटामध्ये वांगी शिजतात. आणि नेहमी ही वांगी शिजवत असताना लो फ्लेमवरती शिजवायची बघा. थोडीशी बाजू पलटून घेते, कारण एका बाजूने शिजतात आणि अशी वरच्या बाजूला थोडीशी कच्ची राहतात. त्यामुळे बाजू पलटून एकसारखी शिजली की सर्व बाजूने छान अशी शिजतील बघा. पुन्हा झाकण ठेवते, आणखी थोड्या वेळासाठी शिजू दिली आणि 4 ते 5 मिनटामध्ये ही भरली वांगी छान अशी शिजलेली. गॅस बंद केला आणि हे बघा छान अशी चमचमीत चवीची भरली वांगी तयार आहेत. तुम्ही भरली वांगी कशी बनवतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या सांगली भागामध्ये ना भरलेली वांगी याच पद्धतीने बनवतात. चव छान आहे. मैत्रिणींनो, चमचमीत चवीची भरली वांगी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल ना तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. मैत्रिणींनो, प्रत्येक भागामध्ये ना मसाले बनवण्याची पद्धत वेगळी आहे. तसंच आमच्याही भागामध्ये ही पद्धत थोडीशी वेगळी आहे. नेहमी त्याच चवीची भरली वांगी खाऊन जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीने नक्की बनवा. नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.